सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत वीणा गवाणकर लिखित एक होता कारभार हे पुस्तक. मागच्या भागात आपण वाचलं की प्राध्यापक कारभारांनी सांगितलं की माणसाने आता चौथ्या सृष्टीत बसणाऱ्या वस्तू बनवल्या आहेत. म्हणजे कशा? तर संयोग करून कृत्रिमरित्या वस्तू. तर आता पुढे बघूया आणखीन त्याचं आता औद्योगिकरणासाठी किंवा इतर काही गोष्टींसाठी काय फायदा होतोय का. दक्षिणेतील शेतीप्रधान अर्थव्यवस्थेला औद्योगिकरणाची जोड मिळाली. प्रगत शेती व्यवसायाला उत्पादनाच्या कामी अवजारांची गरज भागवण्यासाठी आणि आर्थिक संतुलन राखण्यासाठी अनेक नवीन उद्योगांचा उपयोग होत असतो. दक्षिण अमेरिकेच्या सर्वांगीण विकासासाठी शेतीबरोबर उद्योग समूहांनाही चालना दिली पाहिजे. याचा विवेक करून शेंगदाणा, कापूस, माती यांपासून कोणकोणती उत्पादने तयार होऊ शकतात याची खात्री देण्यासाठी प्राध्यापक कारभारनी आपली प्रयोगमालिका सातत्याने चालू ठेवली. प्राध्यापक कारभार यांनी वनस्पतीजन्य पदार्थांचे रासायनिक पृथक्करण करून अलग केलेल्या घटकांचे विविध पद्धतीने संयोग करून नवीनच पदार्थ तयार करण्याचं शास्त्र उदयास आणलं. त्याचे नाव केमर्जी. केमर्जी म्हणजे कार्यरत रसायनशास्त्र. पायोनियर्स ऑफ प्लेंटी या आपल्या पुस्तकात ख्रिस्ती बोर्थ म्हणतात. प्राध्यापक कारभार म्हणजे आद्य केमर्जिस्ट, सर्वश्रेष्ठ केमर्जिस्ट. केमर्जी या शब्दाचा जन्म होण्यापूर्वीच 25 वर्ष आधी या शास्त्रशाखेचा जन्म त्यांच्या प्रयोगशाळेत झाला. त्यांनी वनस्पतीजन्य पदार्थांपासून तयार केलेलं प्लॅस्टिक, कृत्रिम संगमरवरी फरशा हे त्यांच्या कर्तृत्वाचे पुरावेच आहेत. अन्नधान्य उत्पादन हे शेतीचं प्रमुख उद्दिष्ट असलं तरीही काही कृषी उत्पादनांचा उपयोग कारखान्यांचा लागणारा कच्चा माल म्हणून होऊ शकलो. कृषी उत्पादनापासून रासायनिक द्रव्ये मिळवता येतात. या कामी रसायनशास्त्र शाखा केमर्जी उपयोगी पडते. डॉक्टरांच्या केमर्जीमुळे कृषी तंत्रात व उत्पादनात सुधारणा झाल्या. उद्योगधंद्यांना कच्चा माल पुरवण्याकडं शेतकऱ्यांचं लक्ष वेधलं गेलं. जमिनीतील सुप्त धान्याचा शोध घेतला गेला. नव्या सुनिश्चित भविष्यात प्रयोगशाळा शेतातच असतील. कृषी उत्पादनाशी जवळीक साधून त्या तिथेच रमतील हे डॉक्टर कारभार यांचं स्वप्न प्रत्यक्षात साकारू लागले. डॉक्टर कारभार यांच्या कार्याचा वृक्ष प्रचंड विस्तारला आहे. कित्येक कृषीतज्ञ तयार झाले. अनेक प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्र कृषी खात्यानं उभारली. दिवसेंदिवस शेतीतंत्र प्रगत होत आहे. डॉक्टर कारभार यांच्या नेतृत्वाने टस्कगीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं. त्यांचा सल्ला मिळवण्यासाठी, विचारविनिमय करण्यासाठी देशी विदेशीचे तज्ज्ञ येऊ लागले. वर्णभेदाचे, वंशभेदाचे कुंपण गळून पडले. त्यांना येणाऱ्या पत्रांचा व्याप एवढा वाढला की केवळ शेंगदाणेवाला टस्कगी या पत्त्यावर येणारी असंख्य पत्र त्यांना पोहोचावीत म्हणून टस्कगीच्या पोस्ट ऑफिसला टस्कगी शाळेपाशी एक स्वतंत्र शाखा उघडायला लागली. उत्तरेकडून आलेल्या एका पाहुण्यानं त्यांच्या टेबलावरील पत्रांचा प्रचंड ढीग पाहून म्हटलं, प्राध्यापक कारभार, खरोखरच तुम्ही तुमच्या समाजावर केवढं ऋण करून ठेवलं आहे. खूप मोठं कार्य केलं आहे तुम्ही. मुला, या कामी मी फक्त देवाचा मदतनीस म्हणून आहे. माझी खात्री आहे की मदतनीस म्हणून माझी निवड करताना परमेश्वरानं वर्णविचारांपेक्षा मानवी गरजेला अधिक प्राधान्य दिलं असावं. अलाबामातील कॉफी काउंटीने प्राध्यापक कारभारांच्या सल्ल्यानुसार 1915 साली भुईमुग पेरला. कापसामधील किडीनं कॉफी काउंटीला दिवाळखोर बनवलं होतं, पण तिनं धाडसानं लागवड केली. प्राध्यापक कारभारांचं म्हणणं लक्षात घेऊन तंत्र बदललं. 4 वर्षांच्या आत कॉफी काउंटीचा कायापालट झाला. सर्वत्र आबादी अबद झाली. 1919 साली त्या विभागाच्या मुख्य शहरात भुईमुगाच्या शेंगा फोडून दाणे साफ करण्याचा उद्योग उभारण्यात आला. प्राध्यापक कारभारांच्या उपकारांचं स्मरण म्हणून
गावाच्या मध्यभागी एक स्मारक उभारलं. त्यावर कोरलंय, कापसावरील किडीचा अभ्यास करून तिचं संहारक स्वरूप दाखवून आम्हाला संभाव्य संकटापासून वाचविल्याबद्दल आम्ही प्राध्यापक कारवर यांचे शतशः ऋणी आहोत. प्राध्यापक कारवर यांचं संशोधन भुईमुगावर विसावलं नाही. त्यांचं लक्ष आता रताळ्यांवर केंद्रित झालं होतं. शेंगदाण्यांपासून खूप फायदा झाला, तसाच रताळ्यांपासूनही होईल. प्राध्यापक कारवर आपल्याला चुकीच्या मार्गाने नेणार नाहीत अशी खात्री झाल्यानं दक्षिणेचा शेतकरी रताळ्याची लागवड करायला मोठ्या उत्साहानं तयार झाला. रताळ्याचं पीक प्रचंड आलं, पण नेहमीचीच रड, माल उठत नव्हता. खळ्यात गुदामात रताळी पडून होती. धास्तावलेल्या शेतकऱ्यांच्या आक्रोशाला सुरुवात झाली. यावेळी प्राध्यापक कारवर सावध होते. गुदामात खळ्यात पडून राहणाऱ्या रताळ्यांची व्यवस्था करण्याच्या कामी ते जुंपले होते. नेहमीप्रमाणे त्यांनी स्वतःला प्रयोगशाळेत कोंडून घेतलं होतं. प्रयोग मालिकेला सुरुवात झाली होती. त्यांनी रताळ्यांपासून काय काय बनवावं, सुमारे 125 उपयुक्त वस्तू, पीठ, स्टार्च, खाद्यपदार्थ, कापड आणि रेशीम यांच्यासाठी रंग, विनेगार, शाई, कृत्रिम रबर इत्यादी इत्यादी. 1917 सालच्या पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकन सैन्याला गव्हाचा साठा अपुरा पडू लागला. टस्कगी शाळेच्या प्रयोगशाळेत रताळ्यापासून बनत असलेल्या पावांची कुणकुण अमेरिकन लष्कर प्रमुखांना लागली होतीच. त्यांनी प्राध्यापक कारवरना वॉशिंग्टनमध्ये बोलावून घेतलं. प्राध्यापक कारवर वॉशिंग्टनला गेले. लष्करी प्रमुखांना त्यांनी रताळ्याचे गुणधर्म, त्यांची उपयुक्तता, त्यापासून बनणारी पाव बिस्किटं, पीठ स्वरूपात करता येणारी साठवण इत्यादी विषयी सप्रयोग मार्गदर्शन केलं. त्यांनी विचारलं, मी तयार केलेले पदार्थ हे केवळ पर्यायी म्हणत नाहीत, ते संपूर्ण आणि सर्व गुणसंपन्न आहेत, स्वतंत्र आहेत. आहारातील कमतरता दूर करण्यात ते समर्थ आहेत. विशेष म्हणजे निर्लज्जीकरण केलेल्या 100 पौंड रताळ्याचं पीठ एका छोट्या डब्यात भरता येण्याजोगं आणि दीर्घकाळ टिकणारं होतं. अमेरिकन सरकारला पटल्यानं त्यानं युद्ध थांबताच निर्जलीकरणाचा प्रकल्प उभारण्याची योजना आखली. अमेरिकन सैन्याची उपासमार प्राध्यापक कारवर या निग्रो कृषीतज्ञाच्या संशोधकाच्या प्रयोगशीलतेमुळे टळली होती. अन्न तुटवड्याचे संकट कायमचं टळलं होतं. दुर्दैवाची गोष्ट एकच होती, आपल्या या अद्वितीय सहकार्याचं कर्तृत्व पाहायला, त्याची पाठ थोपटायला डॉक्टर वॉशिंग्टन हयात नव्हते. परंतु आपल्या मृत्यूपूर्वी त्यांनी एक गोष्ट फार सुजाणपणे केली होती. ती म्हणजे प्राध्यापक कारवरना आपल्या संशोधनासाठी भरपूर वेळ देता यावा म्हणून त्यांना अध्यापन कार्यातून मोकळीक देण्यात आली होती. डॉक्टर वॉशिंग्टनला नेहमी वाटे की माणसाच्या कर्तृत्वाला बंधन असू नये. बंधनात कर्तृत्व खुरटतं. शाळेच्या इतर जबाबदाऱ्या पार पाडताना डॉक्टर कारवर यांच्या कर्तृत्वावर मर्यादा पडतात हे लक्षात येताच त्यांनी डॉक्टर कारवर यांना सर्व जबाबदाऱ्यातून मुक्त केलं. त्यांनी स्वतंत्र कृषी विभागाची स्थापना करून तेथील संशोधन केंद्र प्रमुख म्हणून डॉक्टर कारवर यांची नेमणूक केली. आपल्या या नव्या नेमणुकीची सुवार्ता कारवरनी आपल्या गुरूंना श्री विल्सन यांना पत्र पाठवून कळवली. 1910 सालची ही घटना. गुरुचे लगेच उत्तर आलं, ज्या शास्त्राचा व्यवहारात उपयोग नाही ते शास्त्र मृत आहे. प्रयोगशाळेत ज्या शास्त्रावर संशोधन करता त्याचा समाजाला उपयोग होऊ द्या. तू चित्रकलेचा अभ्यास अर्धवट सोडून कृषीविद्येच्या मागे का लागलास या माझ्या प्रश्नावर जे संस्मरणीय उत्तर तू दिलंस त्याला तोड नाही. माझ्या बांधवांना कृषीविद्याच उपयोगी पडेल. एका विद्यार्थ्याच्या तोंडचं हे उत्तर मी कसं विसरेन. तुला तुझ्या बांधवांची बहुमोल सेवा करण्याची संधी मिळाली आहे. तू निश्चित तुझ्या बांधवांची सेवा करशील. तुझ्या कोणत्याही पराक्रमाचे मला आता आश्चर्य वाटणार नाही, कारण तुझी मूलगामी चिकित्सक वृत्ती मला पूर्णपणे माहीत आहे. तुझी जिज्ञासा तुला कधी स्वस्थ बसू देणार नाही.
तुझ्या उच्च आणि सात्विक प्रेरणाशक्तीची मला जाणीव आहे. 1908 सालच्या जुलै महिन्यात प्राध्यापक कार्व्हर मिसोरीच्या दौऱ्यावर जाऊन आले. कितीतरी वर्षानंतर ते आपल्या डायमंड ग्रोव्हला भेट देणार होते. आपल्या एकुलत्या एक भावाच्या जिम दादाच्या कबरीपाशी त्यांनी एक घटका घालवली. त्यावेळी त्यांच्या हृदयात काय घालमेल झाली असेल ती त्यांनाच ठाऊक. मारी आत्याच्या घरी एक रात्र घालवली. खूप शीक आणि आपल्या बांधवांच्या उपयोगी पड म्हणून जॉर्जला घातलेली आण जॉर्जने किती प्राणपणाने पाळली याचा तिला कोण आनंद झाला. मग जॉर्ज कार्व्हर डायमंड ग्रोव्हला गेले. मोझेस बाबा आता 96 वर्षांचे झाले होते, वृद्ध आणि विकलांग. सुसानबाई स्वर्गवासी झाल्या होत्या. जॉर्जच्या पुनरागमनामुळे मोझेस बाबांचं हृदय उचंबळून आलं होतं. त्यांना राहून राहून सुसानबाईंची आठवण येत होती. ती आज हवी होती. तीच याची आई नव्हती का झाली? तिच्यामुळेच तर हे पोर. शिळोपेच्या गोष्टीत रात्र गेली. सकाळी जॉर्ज मोझेस बाबांचा निरोप घेऊ लागला. मोझेस बाबा उदास झाले, मन कातर झाले. 30-35 वर्षांपूर्वी ज्ञानाच्या शोधात गेलेला हडकुळा काळा बेंद्रा जॉर्ज आज एक जगद्विख्यात शास्त्रज्ञ बनून त्यांच्यासमोर उभा होता. उंचापुरा, शरीराने आणि ज्ञानानेही. जॉर्जला ते आपल्या विझत चाललेल्या दृष्टीत साठवून घेत होते. तुला जिथं जायचं होतं तिथे तू पोचलास रे पोरा. तुझं अढळपण तू मिळवलंस. मला अभिमान वाटतो तुझा. सुसानलाही आज धन्यता वाटली असती. पोरा, तू मला धन्य केलंस. ही त्यांची अखेरची भेट. मंडळी, याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.